ओम जगदीश्वर समर्थ। ओम अनंत विश्वाधिनायक निर्गुण निराकार ब्रह्म भूर्भुवस्वरो। ओम नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव सच्चिदानंद जगदीश्वर कुदोसु। दर्शको नमस्कार। आता मी आपल्याला या मंदिराचा इतिहास सांगत आहे। या ओंकार मंदिराची निर्मिती श्रीमद सद्गुरू स्वामी रामकृष्णानंद सरस्वती महाराज याचकडून ईश्वरी इच्छेनुसार झालेली आहे। स्वामी रामकृष्णानंद महाराज हे पूर्वाश्रमीचे श्री रामकृष्ण पांडुरंग बोरकर ते आपल्या आई वडिलांसोबत भावंडांसोबत महाराजांना शिकवले ते राहत असत। ते लहानपणापासून विद्या व्यासंगी आणि ईश्वर भक्तिपरायण जगत। तरुणपणी सिद्ध पुरुष श्री सद्गुरू स्वामी अच्युतानंद महाराज यांनी त्यांच्या घरासमोर येऊन त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं। रामकृष्णारी त्यांना नमस्कार केला, मात्र तत्क्षणी त्यांना वैराग्य प्राप्त झाला। अच्युतानंद स्वामींनी केवळ नेत्र कटाक्षाने त्यांना दीक्षा घेणे। त्या वेळेपासून स्वामी रामकृष्णानंद जे त्यांनी नंतर जाऊन नाव धारण केलं ते रामकृष्ण, आता अधिकाधिक ईश्वर भक्तीत रमून जाऊ लागलं। त्यांनी तपसाधना सुरू करून कधी घरात पहाटे उठून, कधी निर्जन स्थळी, कधी समुद्रकिनारी असं त्यांनी कठोर तपश्चर्या त्यांची चालू ठेवली। आणि काही काळ गेल्यानंतर त्यांच्या या कठोर तपश्चर्येला त्याला फळ मिळालं। त्यांना ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली। ब्रह्मस्वरूप होणे म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप बने। जरी ते या अपुच्छ पदाला पोचले तरी त्यांना इच्छा होती लोककल्याण करण्याची, आणि म्हणून त्यांनी सहजावस्थेत राहण्याचं पसंत केलं आणि लोककल्याणकारी कार्य हाती घेतले। अनेक जणांना त्यांनी आधी व्याधीतून मुक्त दिलं। अनेक जणांना योग्य उपदेश करून सन्मार्गावर आणला। असं कार्य करीत असताना एकदा ते योगाभ्यास त्यांचा चालू होता आणि अशा वेळी एक दिव्यवाणी त्यांना ऐकू आली। आपण आता जनाच्या सहकार्यामुळे ओंकार मंदिराची निर्मिती करावी। ही दिव्यवाणी त्यांनी ऐकली आणि त्यांना कळून चुकलं की आता त्यांचं पुढचं जीवित कार्य कोणतं आहे। त्यांना आता ओंकाराचं महत्त्व लोकांना पटवून द्यायला पाहिजे ते समजले आणि त्या कार्याला ते लागले। ठिकठिकाणी जाऊन लोकांना त्यांनी प्रवचने देऊन त्यांना ओंकाराचं महात्म्य पटवून दिलं। त्यांच्या ह्या प्रवचनाने प्रभावित होऊन काही लोकांनी त्यांना आदरपूर्वक सन्मानित केलं आणि त्यांच्या आवाहनाला मान दिले। त्यांचं आव्हान असं होतं की आपण सर्वांनी या ओंकार मंदिर निर्मितीसाठी सहाय्य करावं। त्या आवाहनाला त्यांनी
मान दिला आणि यथाशक्ती आर्थिक सहाय्य कोश. आता बांधकाम निधी जमला, परंतु जागा नव्हती. तर जागेचा प्रश्न कसा सोडवायचा या विमुखतेत ते होते. अशा वेळी त्यांच्या मावशीनं ही समस्या उघडकीने. मावशीने आपल्या दोघां मुलांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, रामकृष्ण हे ओंकार मंदिर बांधण्यास बोलत आहेत, जागा शोधत आहेत, तर आपण आमच्या मालकीची जागेची थोडा भाग आपण त्यांना दान करूया. त्यावेळी एकनाथ आणि कथनारायण या दोन्ही मुलांनी ते मान्य केलं आणि या ठिकाणी जे मंदिर आपलं आहे ती जागा त्यांनी दान केली. तर जागेचा प्रश्न संपला आणि मग आता काम होतं मंदिर बांधून देण्याचं. त्यांनी एक कुशल गवंड्याला बोलावून घेतलं. आपण तयार केलेला आराखडा दाखवला आणि त्यानुसार त्यांनी ते स्वतःच पण सुबक असं मंदिर बांधून होते. 1981 साली अक्षय तृतीयेच्या महिन्यात त्यांनी या मंदिराची पायाभरणीमध्ये हे बांधकाम सुरू असतानाच त्यांनी एका कुशल शिल्पकाराकडून ओंकार प्रतिमान तयार करून घेतली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1982 साली अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी या बांधून घेतलेल्या मंदिरामध्ये स्वहस्ते ओंकार प्रतिमेची स्थापना केली. हा स्थापना सोहळा 3 दिवस चालू होता. अनेक जण इथं भाविक भक्तजन येऊन त्यांनी शारीरिक त्याचप्रमाणे आर्थिक सहाय्यातून स्वामी रामकृष्णानंदांना सहकार्य केलं आणि अशा तऱ्हेने स्वामी रामकृष्णानंदाने ईश्वरी आदेशाचा पालन करून हे ओंकार मंदिर निर्माण केलेलं आहे. आणि या ओंकार जगदीश्वराची पूजा अर्चा व्हावी यासाठी स्वतंत्र अशी पद्धत त्यांनी तयार केली. आणि त्या पद्धतीमध्ये काय आहे तर षोडशोपचार जो उपचार असतो तो नाही, कारण ओंकार हे निर्गुण निराकार परब्रह्माचे प्रतीक आहे. म्हणून इथं सप्तोपचार किंवा पंचोपचार असा जी पूजा पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आस्थागारे इथं ओंकार जगदीश्वराची पूजा अर्चा होत असते. असे हे मंग ओंकार म्हणजे असंच काही काळानंतर इथं भव्य मंदिर उभारण्याची सर्वांना कल्पना सुचली आणि ती त्यांनी अंमलात आणली आणि ते भव्य मंदिर आता आपल्याला असं दिसतं आहे हे सर्वांच्या सहकार्याने निर्माण झालं आहे. ते आता पुढे विस्तारित होत आहे आणि लोकांना त्या दर्शनाचा लाभ होत आहे आणि लोक इथं येऊन आपले समस्या इथं मांडतात आणि त्यांची मनोरथ पूर्ण होतात असा अनुभव आहे. जय सच्चिदानंद. ओम जगदीश करोयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. सर्वेषां स्वस्तिर्भवति, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम.